रक्षाबंधनाचं गिफ्ट सरकारकडून मिळणार का? लाडकी बहीण योजनेचा हप्ता थेट तुमच्या खात्यात. जूनचा 12वा हप्ता आणि जुलैचा 13वा हप्ता एकत्रित मिळणार आहेत का? आणि कोणाला मिळणार आणि कधी मिळणार? संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला प्रत्येक लाडक्या बहिणीला 1,500 रुपये मिळतात. जूनच्या महिन्यात काही तांत्रिक अडचण आल्यामुळे 12वा हप्ता वेळेवर जमा झाला नव्हता. त्यामुळे अनेक बहिणींनी तक्रारी केल्या होत्या. पण आता याविषयी एक गुड न्यूज आली आहे. जूनचा 12वा हप्ता आणि जुलैचा 13वा हप्ता एकत्रित जमा होणार असल्याची शक्यता आहे. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या प्रेमाचा सण असतो. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेत लवकरच एक खास गिफ्ट देण्याचा विचार सुरू केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे रक्षाबंधनाच्या अगोदर हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच बहिणींसाठी रक्षाबंधनाच्या दिवशी एक खास आर्थिक मदत पोहोचणार आहे. हे खरोखरच एक आनंदाची बातमी आहे. तर काही जिल्ह्यात प्रोसेसिंग सुरू झाली आहे. तर आपण बघूया. बँक खात्यात पैसे येण्यासाठी आधार लिंक, डीबीटी स्टेटस आणि KYC पूर्ण असणे गरजेचे आहे. हप्ता कोणत्या महिलांना मिळणार हे बघा. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, ज्यांनी KYC पूर्ण केले आहे आणि ज्या महिलाचे आधार बँक खात्याशी लिंक आहे, अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्ही तुमचं स्टेटस जाणून घेण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता किंवा स्थानिक CSC केंद्रावर याविषयी चौकशी करू शकता. यावर्षी रक्षाबंधन 9 ऑगस्टला आहे. त्यामुळे 5 ते 8 ऑगस्ट दरम्यान हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. जर तुम्हालाही अजून हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही आता लगेच आधार लिंक चेक करा, बँक खाता अपडेट करा आणि स्थानिक अधिकारी किंवा CSC केंद्रावर जाऊन माहिती घ्या. रक्षाबंधन हा केवळ राखीचा नाही तर सरकारकडून येणाऱ्या आर्थिक राखीचाही सण ठरणार आहे. अशाच महत्त्वाच्या योजनेच्या अपडेटसाठी, माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि बहिणींसाठी गरजेच्या बातम्यांसाठी आपली न्यूज 18 चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा. तिच्या खात्यातील रक्कम तिच्या हक्काची आहे. तयार व्हा. रक्षाबंधनाआधीच्या खात्यात 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. धन्यवाद.